सुप्रभात मंडळी. आपण वाचत आहोत इंडियाज मोस्ट फिअरलेस या शिव अरोर आणि राहुल सिंग यांच्या पुस्तकाचा मराठी अनुवाद जो संध्या रानडे यांनी केला आहे. आणि आपण वाचत आहोत सध्या कॅप्टन वरुण सिंग यांच्या मोहिमेची यशोगाथा. मागच्या भागामध्ये आपण बघितलं की त्यांना रेडिओवरून एक संदेश मिळाला की दहशतवादी काही त्या घरामध्ये दडून बसलेले आहेत, तिथल्या बांदीपोरा भागातल्या एका घरामध्ये. तर आता पुढे बघूया त्यांनी काय ठरवलं. त्यांच्या प्रमुखांना त्यांनी विचारलं होतं, त्याच्यानंतर त्या प्रमुखांनी त्यांना काय उत्तर दिलं आणि पुढे काय घडतं आहे. कॅप्टन सिंग यांना आजही आठवत होतं की दहशतवाद्यांशी सामना करण्याच्या त्यांच्या ध्येयाच्या आठवणीने त्यांच्या शरीरातला कण अन कण त्यावेळी उत्तेजित झाला होता आणि त्यांच्यापुढे दहशतवाद्यांशी प्रत्यक्ष लढण्याची संधी आता येऊन ठेपली होती. थोडाही वेळ न घालवता त्यांना त्या ठिकाणी जायचं होतं, कारण रेडिओवरून ज्या आवाजाने संदेश दिला होता तो आवाज एका लष्करी अधिकाऱ्याचा होता आणि तो अधिकारी कॅप्टन सिंग यांच्याबरोबर NDAमध्ये शिकत होता. दहशतवाद विरोधी कारवाईचं तो नेतृत्व करत होता. काही मिनिटांमध्येच कॅप्टन सिंग आणि त्यांचे सहकारी मेकॅनिकल इंजिनियर विजय सिंग रावत यांना कारवाई सुरू असलेल्या ठिकाणी जाण्याची परवानगी मिळाली. गाडीने 45 मिनिटांमध्येच कारवाई सुरू होती. त्या ठिकाणी ते दोघं पोचले. गावाच्या बाहेरच त्यांच्या 15 राष्ट्रीय रायफल्सचे CO आणि त्यांचे बॉस कर्नल झा त्यांच्या गाडीपाशी उभे असलेले दिसले. प्रत्यक्ष कारवाई गावात तिथून थोड्याच अंतरावर सुरू होती. कर्नल झा यांनी त्यांच्या सैनिकांवर स्वतःच्या तिथल्या उपस्थितीचं दडपण येऊ नये म्हणून थोडं लांबच उभं राहायचं ठरवलं होतं. त्या 2 मार्कोसना त्यांच्या गाडीतून उतरताना कर्नलनी पाहिलं आणि खेड्यात चालू असलेल्या कारवाईच्या जागेवर ताबडतोब जाण्याची एक सूचना कर्नलनी मार्कोसना दिली. त्यांना माहीत होतं की स्फोटकं आणि घरं उद्ध्वस्त करण्याची साधनं यांची आम्हाला माहिती आहे. आमच्यावर त्यांचा पूर्ण विश्वास होता. एक क्षणही वाया न घालवता आम्ही त्या कारवाईच्या जागेकडे धाव घेतली. कॅप्टन सिंग यांना ते सगळं आठवत होतं. तिथे पोचल्याबरोबर त्या पथकाचं नेतृत्व करणाऱ्या अधिकाऱ्याने त्या दोघांना थोडक्यात सगळी माहिती दिली आणि त्यांनी आपापल्या जागा घेतल्या. दहशतवादी लपले होते. त्या घराच्या आवाराभोवती 6 फूट उंच भिंत होती आणि ते घर 18 फूट उंच होतं. त्या घराला एक माळाही होता. घराच्या आवारात एक गोठा पण होता. त्या घराच्या अवतीभोवती काही 2 मजली घरं होती आणि त्यातल्या रहिवाशांच्या सुरक्षिततेसाठी त्यांना त्या घरांमधून दुसरीकडे हलवलं होतं. त्यातलं सगळ्यात जवळचं घर उजव्या बाजूला होतं. कॅप्टन सिंग आणि विजय उड्या मारून त्या घरात गेले आणि तिथून जिना चढून दुसऱ्या मजल्यावरच्या बाल्कनीत ते पोचले. दहशतवादी दडून बसले होते. त्या घरातल्या हालचाली त्यांना तिथून स्पष्टपणे दिसत होत्या. घराच्या आवाराच्या बाहेर उभ्या असलेल्या लष्कराच्या पथकाच्या प्रमुखांशी रेडिओवरून संपर्क साधत कॅप्टन सिंग यांनी संदेश पाठवला की त्यांचा सहकारी त्या घराच्या दोन्ही मजल्यांवर 2 हातबॉम्ब फेकणार आहे आणि सिंग स्वतः त्या सहकार्याला संरक्षण देणार आहेत आणि त्यामुळे तिथे जो गोंधळ माजेल त्याचा फायदा घेऊन ते स्वतः आणि सहकारी विजय दहशतवाद्यांना टिपतील आणि नेम साधून गोळीबार करून त्यांना बाहेर काढतील. हे सगळं बाहेरच्या अधिकाऱ्याला सांगून दोन्ही हातबॉम्ब फेकले गेले. त्यांचा स्फोट होऊन तिथल्या मुख्य घरात प्रचंड मोठा आवाज झाला, पण आतमध्ये कसलीही हालचाल झाली नाही. स्फोटानंतर तिथून येणाऱ्या हवेचा चुरचुरणारा आवाज फक्त त्या दोघांनी ऐकला. विजय यांनी त्यांच्या जवळचे दोन्ही हातबॉम्ब फेकले होते. मार्कोस नेहमीच त्यांच्या आतल्या कपड्यांच्या खिशात 2 हातबॉम्ब ठेवतात. त्यातलाच एक कॅप्टन सिंग विजय यांना देत असतानाच बाहेर असलेल्या लष्कराच्या पथकाच्या प्रमुखांनी रेडिओवर संदेश पाठवून त्यांना RDX हवं होतं का ते विचारलं, कारण पुढचा उपाय म्हणून त्यांना त्या घरात RDX टाकायचं होतं. कॅप्टन सिंग यांनी त्यांच्याजवळचा बॉम्ब ठेवून दिला आणि ते समोरच्या बाजूने गेले. आता नुकताच बनवलेला बॉम्ब त्यांना बघायचा होता.
आणि त्याच भागात राहणाऱ्या एका रहिवाशाने तो बॉम्ब घेऊन त्या घराकडे जायचं आणि हळूच त्या घराच्या तळमजल्यावर तो ठेवून द्यायचा असं ठरलं होतं. मी जे असॉल्ट वेस्ट घातलं होतं ते मला माझ्या लष्करी अधिकारी असलेल्या मेहुण्यांनी भेट दिलं होतं. त्यावेळी त्यांची बदली श्रीनगरला झाली होती. ते परदेशात लष्करी कामासाठी गेले होते. त्यावेळी त्यांना तिथल्या लष्करानं ते दिलं होतं. कॅप्टन सिंग म्हणाले. जे जॅकेट इथल्या मार्कोसना त्यावेळी दिलं जात होतं तसं पॉलिएस्टरचं नव्हतं, तर सुती कापडापासून बनवलेलं होतं. या दोनातल्या फरकाने पुढच्या काही मिनिटांमध्येच मोठाच हलकल्लोळ माजवला. RDX तिथे ठेवलं गेलं आणि त्याच्यावर अशी एक खूण केली गेली ज्यामुळे त्याचा स्फोट उलट्या पद्धतीने म्हणजेच आतल्या बाजूला होईल. दहशतवादी लपलेल्या घरात हा स्फोट होणार होता. हा स्फोट होताना एकही वीट बाहेर फेकली गेली नाही. त्या उद्ध्वस्त घराचा सगळा राडारोडा तिथल्या तिथेच पडला आणि धुळीचा मोठा लोट उसळला. त्या धक्क्याने आजूबाजूच्या जवळजवळ 20 मीटरच्या परिसरातल्या घरांच्या काचांचा चक्काचूर झाला. संरक्षणासाठी म्हणून कॅप्टन सिंग आणि विजय यांनी पांघरून घेतलेली गादी बाजूला केली आणि बाहेरच्या बाल्कनीत परत येत त्यांनी तिथे उसळलेल्या धुरळ्यातून पलीकडे बघण्याचा प्रयत्न केला. धुरळाखाली बसल्यावर त्यांच्या लक्षात आलं की एक दहशतवादी पहिल्या मजल्यावरून लोंबकळत होता. दुसरे दोघं कुठेच दिसत नव्हते. कॅप्टन सिंग यांनी आपल्या घड्याळाकडे बघितलं. बरोबर 5 वाजले होते. सूर्य मावळण्याची वेळ जवळ येत होती आणि त्यानंतर पडणारा अंधार त्या 2 दहशतवाद्यांना गोळीबार करण्याचा प्रयत्न करण्याची नाही तरी पळून जाण्याची संधी नक्कीच देणार होता. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत कारवाई सूर्य मावळण्यापूर्वी पूर्ण व्हायलाच हवी होती. हे दोन्ही मार्कोस त्या धुरळ्यातून गोळ्यांचा पाऊस पाडू शकणारच नव्हते. अगदी त्यांना तसं करावंसं वाटलं असतं तरीही. आम्हाला प्रशिक्षण देत असतानाच सांगितलं गेलेलं असतं की एका गोळीने एक शत्रू मेलाच पाहिजे. एक गोली एक दुश्मन. आमच्या जवळचा शस्त्रसाठा आम्ही अत्यंत जपून वापरतो. जेव्हा गरज भासेल तेव्हाच आम्ही त्याचा वापर करतो. जे काही आम्हाला दिसत नसतं त्याच्या दिशेनं आम्ही गोळीबार कधीच करत नाही. त्यांच्या आठवणी सांगत असताना कॅप्टन सिंग म्हणाले. विजय यांना तिथल्या दुसऱ्या मजल्यावरच सोडून कॅप्टन सिंग खाली आले. त्या उद्ध्वस्त घराच्या आवाराच्या भिंतीवरून उडी मारून ते दहशतवादी असलेल्या घराजवळ गेले. लष्करातले 3 सैनिकही समोरच्या बाजूने आत आले. त्या धुमसणाऱ्या राड्यारोड्यातून पलीकडे जात त्यांनी तिथे लटकत असणाऱ्या दहशतवाद्याची नाडी तपासली. तो मेला होता. त्याच्याजवळ असलेली AK-47 त्यांनी काढून घेतली आणि रेडिओवरून त्यांनी एक दहशतवादी मेला असल्याची खात्रीलायक बातमी दिली. मात्र त्यानंतर काही सेकंदांसाठी का होईना पण त्यांचा अंदाज चुकला आणि त्यामुळे भलताच घात झाला. क्षणार्धाचा परिस्थितीवरचा सुटलेला ताबा आणि वर्चस्व आणि अशा कारवायांच्या वेळी गरजेचं असलेलं भान सुटू न देण्याची न घेतली गेलेली दक्षता, ह्या गोष्टी घडल्या आणि त्या भलत्याच महागातही पडल्या. बर्फ वितळायला लागल्यानंतर भारतात घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांमधल्या पहिल्याच माणसाला आम्ही मारलं आणि त्यामुळे आमच्याबरोबरचे जवान भलतेच उत्तेजित झाले. पहिला दहशतवादी मारण्यात आम्हाला मिळालेलं यश ही आमच्यासाठी निश्चितच एक अभिमानाची गोष्ट होती. त्यामुळे तिथे थोडा वेळ काही होईना पण नंतर कोलाहल सुरू झाला. जवळपास 14 जवान त्या मृत दहशतवाद्याला बघण्यासाठी अचानकच भिंतीवरून उड्या मारून आत आले. ही त्यावेळी घडलेली फार मोठी चूक होती. कॅप्टन सिंग म्हणाले. दुसरे 2 दहशतवादी कुठे होते याचा आम्हाला अंदाजच येत नव्हता. आनंदाच्या जल्लोषात या गोष्टींकडे आमचं पूर्णपणे दुर्लक्ष झालं. सगळ्यांचा आनंद अचानकच असा भरात आलेला असताना मध्येच त्यांच्यातला एक सैनिक नको तो धोका पत्करत गाई म्हशींच्या मागच्या बाजूला असलेल्या गोठ्याच्या दिशेने गेला. सर्वसाधारणपणे अशा कारवाईच्या वेळी सैनिकांनी एखाद्या रॉकेटचा किंवा बॉम्बचा वापर करून तो गोठा आधी उद्ध्वस्त केला असता.
कारण घराच्या आतल्या बाजूला शोध घेण्यासाठी दुसरा कोणताच सुरक्षित उपाय नव्हता. पण लष्करातल्या रेड्डी या जवानाला त्या गोष्टीचा पुरता विसरच पडला आणि त्या गोठ्याचं दार उघडून त्याने आत डोकावून पाहिलं. कलशनिकॉव बंदुकामधून सुटलेल्या गोळ्यांचे एकत्रित आवाज गोठ्यातून बाहेर पडले, कारण त्या गोठ्यात लपलेल्या दहशतवाद्यांनी गोळ्यांचा वर्षाव करून त्या जवानाला ठार मारलं होतं. गोळीबाराचे ते आवाज ऐकल्याबरोबर बरेचसे जवान आवाराच्या भिंतीकडे धावले. दहशतवादी करत असलेल्या गोळीबाराला प्रत्युत्तर देण्याच्या दृष्टीनं ती जागा सुरक्षित असेल अशी त्यांना आशा वाटत होती. आपापल्या बंदुका सज्ज ठेवून ते 2 दहशतवादी गोठ्याच्या बाहेर आले. कारवाई चालू असतानाच जिवंत दहशतवाद्यांना प्रत्यक्ष बघण्याची कॅप्टन सिंग यांची ही पहिलीच वेळ होती. पण आश्चर्य म्हणजे तशा त्या परिस्थितीतही दहशतवाद्यांना ठार मारण्याचं आपलं स्वप्न आपल्या मनातून अजून पुसलं गेलं नाही हे त्यांच्या लक्षात आलं. पण हे स्वप्न नव्हतं. इथं कारवाई सुरू होती आणि आपल्याला ताबडतोब हालचाली करायला हव्या होत्या हेही त्यांना जाणवून गेलं. नेम धरण्यासाठी त्यांनी त्यांची बंदूक वर घेतली. तेवढ्यात त्यांच्या लक्षात आलं की ते दोन्ही दहशतवादी जागच्या जागीच खेळल्यासारखे उभे होते. त्यांना हलण्याचं, तिथून पळण्याचं भानच उरलं नव्हतं. नुकतंच जे काही घडून गेलं होतं त्यामुळे ते भांबावून गेले होते. एक क्षणही न दवडता कॅप्टन सिंग यांनी त्यांच्यावर झडप घातली आणि त्यांना खाली लोळवलं. गुडघ्यावर बसून त्यांनी अतिरेक्यांवर आपली AK-47 रोखली. या बाबतीतली आठवण सांगताना कॅप्टन सिंग म्हणाले, हे दोन्ही दहशतवादी हळूहळू पावलं टाकत माझ्यापुढून 5 ते 6 मीटर अंतरावर गेले, पण त्यांचं माझ्याकडे लक्ष नव्हतं. त्यांनी स्वतःची बंदूक सिंगल मोडमध्ये टाकली, कारण त्यांना उगाच जास्तीच्या गोळ्या वाया घालवायच्या नव्हत्या. त्यांच्या पुढून गेलेल्या दहशतवाद्यांच्या दिशेनं त्यांनी गोळीबार सुरू केला. त्यानंतरच्या काही सेकंदांमध्ये जे काही घडलं होतं ते कॅप्टन सिंग यांनी मन सुन्न करून टाकणाऱ्या संथपणे सांगितलं. आता ते काय म्हणतायत ते आपण उद्याच्या भागात बघूया मित्रांनो. तोपर्यंत बाय बाय.